नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. हनुमान जयंतीचा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असताना बदलापूरच्या रमेशवाडी परिसरातही मोठ्या भक्तिभावाने आपण जर पाहिलं तर हनुमंतरायाची सेवा केली जाते. भक्तजन सकाळपासूनच प्रचंड अशी गर्दी सर्व मंदिरांमध्ये करतायत आणि रमेशवाडी परिसरात आपण जर पाहिलं तर उल्हास नदीच्या अलीकडेच असणारं हे हनुमंताचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय आणि मागील अनेक वर्षे खरं तर हे मंदिर या परिसरामध्ये अस्तित्वात आहे आणि मोठ्या प्रमाणात भक्तजन हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. आज आपण पाहिलं बदलापूरच्या प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून हनुमान जयंतीचा उत्सव पालखी उत्सव साजरा होतोय. त्याचप्रमाणे शहरामध्ये आपण जर पाहिलं तर भक्तजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात एकत्र येत हनुमान जयंतीचा उत्सव जो आहे तो साजरा करतायत आणि रमेशवाडीच्या या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची ही गर्दी पाहायला मिळते. परेश बच्चा आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून या मंदिराची सेवा केली जाते. परेशजी, काय सांगाल? आज हनुमान जयंतीचा उत्सव आहे, कशा प्रकारे भाविकांचा प्रतिसाद? सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. अनेक वर्षापासून हे मंदिर आपल्या रमेशवाडीमध्ये आहे आणि दरवर्षीच या मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती साजरी केली जाते. स्पीकर लावून सकाळी आरती म्हणली जाते, तसेच महाप्रसाद असतो या ठिकाणी. तर अशी खूप भाविकांची गर्दी असते. जागृत देवस्थान आणि हे जागृत देवस्थान आहे. हे सार्वजनिक नाही आहे, तर सोसायटीचं मंदिर आहे. पण इथे सर्व बदलापूरचे रहिवासी येतात, भाविक येतात. जवळजवळ गावदेवी, बदलापूर गाव स्टेशन सर्व ठिकाणावर या मंदिरात खूप भाविक दरवर्षी येत असतात. आणि दर शनिवारी या मंदिरामध्ये आपलं मंदिर चालूच असतं. पण हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही पाहाल तर खूप प्रचंड अशी गर्दी आणि भाविकांची खूप प्रचंड गर्दी या ठिकाणी असते. नक्कीच आपण पाहिलं की कशा प्रकारे हा उत्सव जो आहे तो बदलापूर शहरामध्ये साजरा होतो. खरं तर आपल्या बदलापूर शहरामध्ये प्रत्येक सण उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो आणि रमेशवाडी परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर हे हनुमान मंदिर आहे. मोठ्या प्रमाणात भक्तजन मंदिरामध्ये येत असतात आणि आजही आपण जर पाहिलं तर दर्शन घेण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी आपल्याला होताना पाहायला मिळते. सर, काय सांगाल? हनुमान जयंतीचा उत्सव आहे, बदलापूरमध्ये उत्सव साजरा. सर बहुत अच्छा है यहाँ पे बदलापुर में जो है हमारे को भक्त लोग को दर्शन करने को मिलता है. सब अच्छा बढ़िया है. नक्कीच आपण पाहिलं भक्तजनांसाठी आपण जर पाहिलं तर हा उत्सव जो आहे तो मोठ्या आनंदात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतं. सकाळपासूनच भाविकांची ही अलोट गर्दी आपल्याला होताना पाहायला मिळते आणि प्रसादही आपण जर पाहिलं तर मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातो. सर, काय सांगाल? भक्तिभावाने प्रसादाचं वाटप करताय? आप बोला बोलो लाइव है. हाँ सर बोलिए ना. हनुमान जयंती का उत्सव है, प्रसाद दे रहे हो आप सबको, क्या बताएं? श्रद्धा है साल सर, देते हो? हर साल देते हैं. श्रद्धा है. कितने साल से प्रसाद देते हो? नियर अबाउट 8 साल हो गया सर. 8 साल से प्रसाद दे रहे हो जी. आज तकरीबन कितना प्रसाद सबको बांटा? 101 किलो लड्डू 101 किलो लड्डू. 101 किलो लड्डू हर साल. 101 किलो लाडू जे आहे ते या भक्तजनांकडून आज जे आहे ते रमेशवाडीतील या मंदिरामध्ये देण्यात आलेले आहेत आणि मुख्य रस्त्याच्या शेजारीच असणारा उल्हास नदीकडे जाणारा हा रस्ता, बदलापूर गावाकडे जाणारा रस्ता आणि स्टेशनकडे जाणारा रस्ता, तिथे शेजारी आपण जर पाहिलं तर हे जुनं मंदिर आहे आणि या मंदिरातही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइसला फॉलो करा.